नमस्कार. मी पंजाब राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता 2-3 दिवस म्हणजे 29 एप्रिल, 30 एप्रिल आणि 1 आणि 2 मे पर्यंत राज्यात थोडी उष्णतेची लाट येणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचा कांदा काढणी चालू आहे म्हणून त्यांना सांगू इच्छितो तुम्ही काय करा, मेच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस येणार आहे. म्हणजे सर्वदूर नाही पडणार, तुरळक ठिकाणी पडणार आहे. म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या कांद्याची काळजी घ्या. कारण की मेच्या पहिल्या आठवड्यात राज्यामध्ये अवकाळी पावसाचं संकट असणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात. राज्यात सांगायचं झालं तर मेच्या पहिल्या आठवड्यात काय होणार आहे, गुजरात म्हणजे गुजरात, इकडे मध्य प्रदेश, इकडे छत्तीसगड, इकडे कर्नाटक, तेलंगणा आणि इकडे आंध्र प्रदेश या भागामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये सीमालगत म्हणजे गुजरातच्या बाजूला उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे त्यामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात तिकडे तुरळक अवकाळी पावसाची शक्यता आहे. वारं पाऊस असणार म्हणून त्यांनी लक्षात द्यायचं आहे. त्याच्यानंतर जळगाव जिल्हा मध्य प्रदेशकडे पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळे जळगाव जिल्हा, जळगाव, जामोद, बुलढाणा जिल्हा, अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या गावामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून मेच्या पहिल्या आठवड्यात ही अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर तेलंगणात देखील अवकाळी पाऊस पडणार आहे मेच्या पहिल्या आठवड्यात. त्याच्यामुळे तेलंगणाच्या सीमालगत नांदेड, धर्माबाद, त्याच्यानंतर नायगाव, नरसी या भागामध्ये, त्याच्यानंतर देगलूर, सगरोळे या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून त्यांनी देखील लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर कर्नाटक भागामध्ये अवकाळी पाऊस असल्यामुळे त्याच्यामुळे सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, त्याच्यानंतर लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, हिंगोली जिल्हा या भागामध्ये अवकाळीचं म्हणजे संकट असणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर कोकण पट्टीमध्ये देखील मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस असणार आहे. त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अवकाळी येणार आहे आणि योगायोगाने पश्चिम महाराष्ट्रातलेच कांदे काढण्यात चालू आहे म्हणून त्यांनी काय करायचं, 2 तारखेपर्यंत तुम्ही कांदे काढा आणि झाकून ठेवा. कारण की 3-4च्या नंतर राज्यात वातावरण खराबच होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. पण राज्यामध्ये मात्र मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाचं शक्यता आहे. सर्वदूर नाही, फक्त तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला तर धन्यवाद.